असं उभा राहा. हो तुम्ही कसं बा? हो बाहेर. आंदोलन होतं, काय सांगाल? आमचे प्रदेशाध्यक्षच्या नेतृत्वाखाली खासदार प्रणित यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये आज या ठिकाणी हे आंदोलन होत आहे. आपण बघताय की जे गोरगरीब आहेत यांना झळ बसते आहे, चटके बसत आहेत. 70 रुपयांनी ह्या ठिकाणी घरगुती गॅस महाग झालेला आहे. आणि जे व्यापारी आहेत आपण बघताय की त्यांना तर गॅस असा बंद झालेला आहे. अनेक हॉटेल बंद पडत आहेत, चहा कॅन्टीन बंद पडत आहेत. जे घरगुती गॅस ते तर महाग झालेत, पण जे व्यावसायिक गॅस आहेत ते गेले 2 दिवसापासून पूर्ण बंद झालेले आहेत. आणि संपूर्ण राज्य देश आता अंधारात आहे. गॅस किती दिवस मिळणार नाही सरकार सांगायला तयार नाही. सरकार एकीकडे खोटं बोलतं. राज्य सरकार असेल केंद्र सरकार, त्यांनी सांगितलं की कुणालाही ह्या राज्यामध्ये देशामध्ये गॅस तुटवडा पडणार नाही, सगळ्यांना गॅस मिळा जाईल. तुम्ही एकीकडे सांगता की गॅसची आपल्याला कमतरता नाही आणि दुसरीकडे बघता की सर्व हॉटेल या ठिकाणी बंद होत आहेत. त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज त्यांची थिरडी मयत ह्या सरकारची, राज्य सरकार केंद्र सरकारची आम्ही या ठिकाणी काढलेलं आहे. अशा पद्धतीने जर लोकांना ते छळत असतील, तुम्हाला जर कारभार करता नाही असेल तर तुम्ही खुर्च्या खाली द्या, राजीनामा देऊन टाका, अशी काँग्रेसच्या वतीनं आम्ही त्यांना या ठिकाणी इशारा देतोय. मध्ये महागाईचा भस्मासूर वाढलेला आहे. आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सन्माननीय आमचे देशाचे नेते सुशीलकुमारजी शिंदे साहेब, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचा मुख्य हेतू असा आहे, जे शासनाने गॅस दरवाढ केलेली आहे किंवा जे काय भाववाढ केलेली आहे ते ताबडतोब माघारी घ्यावी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा, अशी आमची भूमिका आहे. हे आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. जर शासनाने जर माघारी नाही घेतलं तर आपण पुन्हा रस्त्यावर काँग्रेसचे कार्यकर्ते उतरू आणि मोठं आंदोलन करू. आणि ताबडतोब आता सध्या देशामध्ये महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, गुंडगिरी वाढलेली आहे, दहशतवाद वाढलेले आहे. या सगळ्या गोष्टी जी आहेत, देश आता हुकुमशाहीकडे चाललेला आहे असं वाटतं आहे मला. म्हणून आम्ही या ठिकाणी महागाईच्या विरोधात एक छोटंसं आंदोलन या ठिकाणी केलं. आता याच्या पुढं जर हे गॅस दरवाढ म्हणा किंवा महागाई कमी नाही झाली तर पुन्हा काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. नरेंद्र झाले सरेंडर, सरेंडर, सरेंडर. नरेंद्र झाले सरेंडर, सरेंडर, सरेंडर. मोदीच्या नावानं, मोदीच्या नावानं गरीब लोकांना छळणाऱ्या मोदी सरकारचा, गरीब लोकांना छळणाऱ्या मोदी सरकारचा, एसटीन फाईलमध्ये नाव येणाऱ्या मोदी सरकारचा, एसटीन फाईलमध्ये नाव येणाऱ्या मोदी सरकारचा, भारतीय सरकारचा. राम नाम सत्य है, 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 राम नाम सत्य है.